नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सुट्टी असल्यामुळे घरातल्यांनी दुपारी बाहेर जेवायचा प्लॅन केला। डोंबिवलीतील नवीनच सुरू झालेल्या पूर्णब्रह्म या रेस्टॉरंटला जायचं आमचं ठरलं। श्रीमती जयंती कथाळे यांचे पूर्णब्रह्म हे रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे। मराठमोळ्या खाद्य संस्कृतीला जगभरात प्रसिद्ध करण्यामागे पूर्णब्रह्मचा मोठा वाटा आहे। या रेस्टॉरंटचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांना इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जातो। डोंबिवलीच्या गार्डा सर्कल जवळ डावीकडे 1 मिनिटाच्या अंतरावर हे रेस्टॉरंट आहे। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही पूर्णब्रह्म जवळ पोहोचलो। रेस्टॉरंटच्या बाहेरच तुळशी वृंदावन होतं। तसेच येथे आपली पादत्राणे बाहेर काढूनच आतमध्ये जेवायला जावे लागते। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडते ती स्वामींची सुंदर मूर्ती। ही मूर्ती आणि रेस्टॉरंटमध्ये समोर दिसणारा विठुरायाच्या दिंडीचा देखावा पाहूनच मन अगदी प्रसन्न होते। या रेस्टॉरंटचे प्रत्येक टेबल उत्कृष्टरित्या सजविले होते। तसेच यांच्या स्टाफने मराठमोळे पारंपरिक वस्त्र परिधान केले होते। एकूणच हे सर्व पाहून एखाद्या देवळात सात्विक आणि रुचकर भोजनाचा म्हणजेच प्रसादाचा आस्वाद घेत आहोत असे आम्हाला वाटले। आम्ही इथे वडा उसळ, श्रीखंड पुरी भाजी आणि स्टार्टरमध्ये स्नॅक्स प्लॅटर मागवले होते। तसेच गाजर हलवा, खवा पोळी, भजी राईस विथ सफेद कढी ऑर्डर केलेले होते। बाकीचे पदार्थ आपण सगळीकडेच खातो, पण इथला भजी राईस आणि खवा पोळी मला खूपच आवडली। यांच्याकडे बैठक पद्धतीने जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 प्रतिमा देखील तुम्हाला पूर्णब्रह्म मध्ये पाहायला मिळतील। मी रुपाली सुतार ॲज अ सेंटर मॅनेजर पूर्णब्रह्म डोंबिवली। पूर्णब्रह्म हे आपल्या डोंबिवलीमध्ये नुकतंच सुरू झालं आहे, 1 महिना झालं। त्याच्यानंतर डोंबिवलीकरांचा पुष्कळ प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आमचं हे मराठमोळ रेस्टॉरंट मराठी लोकांना तसंच बाकीच्याही लोकांना जसं गुजराती, मारवाडी त्या लोकांनासुद्धा खूप पसंत पडत आहे। येथील स्टाफने येणाऱ्या प्रत्येक खवय्याचं चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं। तसेच या रेस्टॉरंटमधील स्पेशल पदार्थाबद्दल तुम्हाला ते मार्गदर्शन देखील करतात। इथे जेवून आणि येथील हा संपूर्ण अनुभव घेऊन आमचं मन अगदी तृप्त झालं। आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।